लक्ष द्या, आपण आजच्या तासाला इयत्ता 9वीचा जो सराव संच 2.5 आहे, प्रकरण क्रमांक दुसऱ्यातला शेवटचा एक्सरसाइज तो आपण बघणार आहे। त्याच्यातला पहिलाच प्रश्न आहे की प्रश्न पहिला किंमत काढा। आपल्याला रेग्युलर गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी माहिती आहे, पण आता इथं वास्तव संख्येच्या बाबतीत कसा नियम आहे, वजाबाकीचा असेल किंवा बेरीज असेल, गुणाकार असेल, तर आपण बघूया। तर पहिलं गणित आपल्याला दिलेलं आहे 15 - 2। आपल्याला माहिती आहे 15 तून 2 गेले, उत्तर किती आले 13। 15 तून 2 गेले 13 आणि इथं धनसंख्या आहे त्यामुळे काही इथं लिहायची गरज नाही। आता इथं लक्ष द्या, 4 मधून -9 जातात का? नाही जात। म्हणजे आपण काय करतो, मग मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो। मग आता बघा इथं 4 मधून -9 म्हणजे -9 मधून हे +4 गेले तर राहतात किती -5। पण आपलं उत्तर हे -5 नाही, कारण वास्तव संख्येचे जे केवल मूल्य असते, वास्तव संख्येचे येणारे जे केवल मूल्य म्हणजे उत्तर असेल ते काय नसते, ऋण नसते। ऋण म्हणजे निगेटिव्ह नसते। म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे, मग इथं ऋण आलेलं आहे। म्हणजेच आपल्याला उत्तर काय लिहावं लागेल, पॉझिटिव्ह मध्ये लिहावं लागेल। म्हणजे कशामध्ये लिहावं लागेल, धनमध्ये। धन असेल तर मग इथं उत्तर काय येणार आपलं 5। लक्षात ठेवा, जर वजा चिन्ह आलं तर उत्तर आपण अधिक मध्ये लिहायचं आहे, कारण वास्तव संख्येचे केवल मूल्य हे ऋण नसते। आता इथं या आपण या गणितामध्ये 7 × -4 एक अधिक संख्या असेल आणि एक वजा संख्या असेल तर येणारा गुणाकार हा वजा येतो। 7 चौक 28, पण इथं सुद्धा वजा आहे आणि आपलं काय नियम काय आपला वास्तव संख्येचा, तर वास्तव संख्येचे केवल मूल्य ऋण नसते। म्हणजे येणारे उत्तर काय येणार 28। समजलं? प्रश्न पहिल्यातलं पहिलं उत्तर आहे 13, दुसरं -5 आलेलं पण केवल मूल्य ऋण नसल्या कारणाने त्याचं उत्तर 5 आणि तिसऱ्याचं उत्तर -28 आलेलं होतं पण केवल मूल्य ऋण नसते, या कारणाने उत्तर किती आलं 28। आता आपण प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया। प्रश्न दुसरा काय सांगितलाय आपल्याला 2.5 मध्ये, तर सोडवा। आपल्याला गणित दिलेलं आहे की 3x - 5 = 1। आपण उत्तरामध्ये आलेलं जे उत्तर आहे ते एकदा अधिक मध्ये घेणार आहोत आणि एकदा वजा, म्हणजे उत्तर काय होईल 3x - 5 = 1, किंवा हे अधिक आहे एकदा वजा घ्यायचं 3x - 5 = 1 आणि आपण आता 1 च्या किमती काढूया। पहिल्यांदा आपण डावी बाजू सॉल्व्ह करून घेऊया। 3x हे -5 आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार +5, आपलं 1 आणि हे -5 इकडे आल्यानंतर +5, 5 आणि 1 6, इथं कोण आहे 3x। 3 आणि x यांच्यामध्ये कशाचा संबंध असतो, गुणाकाराचा। इकडे आल्यानंतर काय होईल भागाकार, 6/3, 3 × 3, 3 × 2 6, म्हणजे x बरोबर इथं किती आलं 2। आता आपण ती बाजू सोडूया। 3x बरोबर हे आपलं -1 आहे आणि डाव्या बाजूचं -5 तिकडे गेल्यानंतर काय होणार +5। आता इथं बघा चिन्ह विरुद्ध आली, +5 मधून 1 गेले तर राहतात किती आपल्याकडं 4 आणि इकडं कोण आहे 3x। 3 इकडे गुणाकारामध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल भागाकार। पण आता भाग जाईल का, 3च्या पाड्यामध्ये 4 नाही, आपण दशांश चिन्हामध्ये उत्तर काढायचं नाही, तर उत्तर आपला इथंच काय होतं संपतं। म्हणजे x ची जी उत्तर आहे ती काय आलं एकदा 2 आणि एकदा 4 करणे 4/3, म्हणजे आपलं उत्तर इथं काय झालं संपलं। ह्याला भाग जात नसल्या कारण आपण भाग लावलेला नाही। आता आपण दुसरं लक्ष द्या, आपण आता दुसरं गणित बघूया। 7 - 2x एकदा +5 आणि दुसऱ्या गणितामध्ये एकदा -5। 7 - 2x = -5। लक्षात ठेवा इथं एकदा अधिक घेतलेला आणि एकदा वजा। आपण गणित करूया, आपण हे +7 आहे, तिकडं उजव्या बाजूला गेल्यानंतर ना +7चं काय होणार -7। आपण करूया 5 - 7 आणि इकडं कोण राहिलं -2x। -7 मधून हे 5 गेले, राहतात किती -2 आणि हे -2x आहे। असंच दोन्हीकडे वजा समान आहे, घालवून टाका, राहिलं कोण 2x = 2। 2 इकडे कशामध्ये आहे गुणाकारामध्ये, चल आणि सहगुणक यांच्यात कशाचा संबंध असतो गुणाकाराचा, तर गुणाकाराच्या तिकडे गेल्यानंतर काय होणार भागाकार, भागला -2 म्हणजे x ची किंमत किती आली 1। त्या गणितामध्ये जाऊया, हे +7 आहे, तिकडे गेल्यावरती काय होणार आहेत -7, अगोदरचे -5 आणि हे -7 आणि इकडे कोण आहे -2x। वजाच राहतं आणि संख्येची मात्र काय होत असते बेरीज, 7 आणि 5 12 आणि इकडे -2x। सेम ह्याच्यासारखं झालेलं बघा, दोन्ही इकडे वजा आहेत, आपण काढून टाकूया।
2x बरोबर 12. दोन गुणाकारामध्ये तिकडे गेल्यानंतर काय होणार भागाकार. बेक के बे बेसक्क 12. x बरोबर किती आला 6. म्हणजे x ची जी किंमत आहे ती 1 आणि किती आली 6. आता आपण तिसरं गणित घेऊ. तिसरं गणित बघा आपल्याला भागाकार स्वरूपामध्ये आहे. गणित लिहून घेऊया आपण. उत्तरामध्ये एकदा आपण +5 करणार आहोत आणि एकदा -5. म्हणजे काय गणित होणार 8 - x/2 बरोबर 5 किंवा दुसऱ्या गणितामध्ये कसं होणार 8 - x/2 बरोबर -5. एकदा अधिक आणि एकदा वजा. हे दोन भागाकारामध्ये तिकडे गेल्यावरती काय होणार 8 - x बरोबर 5 गुणुले 2. भागाकाराच्या उलट कोण गुणाकार. 5 दुने 10 आणि इकडे कोण आहे 8 - x. 8 इकडे अधिक चिन्हामध्ये तिकडे गेल्यावरती काय होणार वजा. 10 मधून -8 म्हणजे 10 8 गेले राहिले किती 2. पण इथं x ला चिन्ह कोणतं आहे वजा. आपण चलाला चिन्ह देऊ शकत नाही म्हणून हे चिन्ह आपण कोणाला द्यायचं संख्येला. x बरोबर किती आलं -2. ही झाली आपली डावी बाजू. आता उजव्या बाजूचं सॉल्व्ह करूया आपण. 8 - x हे भागाकारातले 2 तिकडे गेल्यावरती काय होणार गुणाकार. -5 गुणुले 2. 5 दुने 10 -10. इकडं 8 - x. 8 अधिक मध्ये आहे तिकडे गेल्यानंतर वजा होणार. -10 -8. वजाच राहतं आणि संख्येची काय होते बेरीज. 10 आणि 8 18 आणि इकडे कोण आहे -x. आता बघा डाव्या बाजूला ही वजा आहे उजव्या बाजूला ही वजा काढून टाका. म्हणजे x ची किंमत किती राहिली फक्त 18. म्हणजे या गणितामध्ये x च्या दोन किमती कोणत्या आहेत. एक -2 आणि दुसरी आहे 18. इथं तुमचं तिसरं गणित संपते. लक्ष द्या शेवटचं गणित आपलं 5 + x/4 बरोबर एकदा +5 आणि एकदा किंवा हा शब्द लिहून आपण परत लिहिणार आहे 5 + x/4 बरोबर एकदा -5. ह्याचा छेद कोणी नसतो त्याचा छेद कोण असतो 1 असतो. छेद कोण असतो 1. आपण आता छेद समान करून घेऊया. म्हणजे काय होणार 5 चौक 20 म्हणजे ह्याचा गुणाकार. त्याच्यानंतर 1 गुणुले x xच राहिलं आणि खालच्या संख्येचा गुणाकार म्हणजे किती 4 × 4 बरोबर इथं किती राहिले 5. हे 4 इकडे गुणाकारामध्ये तिकडे गेल्यावरती भागाकारामध्ये तिकडे गेल्यावरती काय होणार गुणाकार. 5 गुणुले 4 आणि इथं राहिलं कोण 20 + x. 5 चौक 20 आणि इकडं 20 + x. हे +20 आहे तिकडे गेल्यानंतर काय होणार -20. 20 मधनं 20 गेले राहिले फक्त 0. म्हणजे x ची किंमत किती आली या गणिताची 0. आता ह्या सेम ह्या बाबतीत तसंच करायचं. आपला तिरकस गुणाकार 5 चौक 20. त्याच्यानंतर x गुणुले 1 x × x आणि खालच्या संख्येचा गुणाकार म्हणजे 4 × 4 बरोबर 5. 4 इकडे भागाकार तिकडे गेल्यानंतर आपण करणार आहोत गुणाकार 20 + x बरोबर 5 चौक किती झाले 20. पण आता लक्षात ठेवा इथं -5 होते त्यामुळे आपण वजा चिन्ह देणार आहोत. ह्यालाही वजा चिन्ह द्या म्हणजे येणाऱ्या उत्तराला सुद्धा काय येणार वजाच चिन्ह येणार. लक्षात येईल कारण इथं वजा होतं आणि इथं काय होतं अधिक होतं. आपण द्यायचं विसरलो होतो त्यामुळे इथं हे वजा चिन्ह. आता इथं 20 + x हे +20 आहेत तिकडे गेल्यानंतर काय होणार आहेत -20. अगोदरचे -20 आणि ह्या गणिताचे -20. वजा काय झाले वजा चिन्ह वजाच राहतं आणि संख्येची काय होते बेरीज. म्हणजे x ची किंमत इथं किती आली -40. म्हणजे या गणितामध्ये x ची किंमत जी आहे ती किती येणार 0 आणि -40 अशी दोन उत्तरं तुम्हाला मिळतील. समजलं. छेद समान करत असताना लक्षात ठेवायचं की तिरकस गुणाकार करतो. तिरकस गुणाकारांची बेरीज वरतीच लिहा आणि खालच्या संख्येचा मात्र काय करत असतो गुणाकार. लक्षात ठेवा इथं एकदा अधिक आहे आणि एकदा वजा आहे त्यामुळे आपलं उत्तर एकदा 0 आणि दुसऱ्या गणितामध्ये -40 आलेलं आहे. इथं आपला सराव संच 2.5 काय होतो संपतो. समजलं घ्या लिहून.